कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चालती हो या घरातून, चालती हो। तुझं तोंड मला परत दाखवू नको। माझ्याशी मैत्री करायची लायकी नाहीये तुझी। जा जा। विशाखा, अगं काय चालवलंयस काय तू? हे काय झालंय तुला? काय वेड लागलाय का? वेड लागलं असतं ना तरी चाललं असतं, पण आज जो हा दिवस बघायला लागलाय ना, ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली आहे। त्या वसुंधरा आणि जयश्रीनी माझी वाट लावली, वाट। माझे सगळे प्लॅन फसले। त्या ठाकूरांना माझं सत्य कळलंय। ओ, सत्य समजलं। पण विशाखा, तसं बघायला गेलं तर फारच उशिरा समजलंय ना? सदानंद, या आधीच कळायला हवं होतं। आणि मला सांग, आता ही तोडफोड करून त्यांना जे समजलंय ते बदलणार आहे? माझं डोकं आधीच गरम आहे। त्यामध्ये असं वाटेल ते बोलून आग लावू नकोस, भडकावडेल। आणि हे जे सगळं केलंय ना, ते हे घर चालवण्यासाठी केलंय मी। हो, घर चालवण्यासाठी? हल्ली बायका घर चालवण्यासाठी हे असंच काहीतरी करतात, नाही का? विशाखा, तू ना खरं तर एखाद्या गुंडांच्या टोळीमध्ये जन्माला यायला हवी होतीस। खूप प्रगती झाली असती तुझी। हे बघ विशाखा, मी तुला अनेक वेळा अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला। हे 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 असले उद्योग करू नकोस हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू कधीही माझं ऐकलं नाहीस। तू माझं ऐकलं नाहीसच, वर आपल्या लेकीला सुद्धा बिघडवून ठेवलंस तू। काय मिळवलंस ग हे सगळं करून? मला वाटेल ते बोल, पण मी गप्प बसणार नाहीये। जोपर्यंत माझा सूड पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। काय करणार आहेस तू? नाही म्हणजे अजून काही करू शकणार आहेस तू? आणि जर अजून काही केलंस ना तर विशाखा, अगं आपल्याच लेकीचा संसार उद्ध्वस्त होईल, कळत नाहीये का तुला? विशाखा, प्लीज प्लीज थोडासा शांत डोक्याने विचार कर। हे तुझे हे सगळे हे विचार बदल ग। अजूनही वेळ गेलेली नाहीये, माझं ऐक। जा आणि त्या ठाकूरांची माफी माग। ठाकूरांची माफी मागू मी? अरे हट, या एवढ्याशाने नमणारी ही विशाखा नाहीये। ठाकूरांना ना बर्बाद करणार आहे मी, वाट लावणार आहे मी त्यांची, रस्त्यावर आणणार आहे। त्याच्याशिवाय माझा बदला पूर्ण होणारच नाही। आराम कर तू, बरं वाटेल तुला। हा अखिल, तू प्लीज माझ्याजवळ बस ना, मला खूप एकटं वाटतंय रे। मला खूप गिल्टी पण वाटतंय अखिल। पप्पा अशी वागेल असं मला वाटलंच नव्हतं। मम्मा खूप चुकीचं वागली। तनु तनु तू तू शांत हो, तू शांत हो। मला कळतंय हे सगळं खूप हेवी आहे, पण प्लीज तू या सगळ्याचा त्रास नको करून घेऊस। तू या अवस्थेत स्ट्रेस नाही घेतला पाहिजेस। तू तू शांत हो, तू आराम कर। मी डॉक्टरांना बोलवतो, आराम कर तू। नाही नाही नाही, तू आधी बाबांकडे जा, बाबांना तुझी जास्त गरज आहे। नाही अगं, मग तुझ्याजवळ कोण असणार? मी थांबतो तुझ्याजवळ। नाही नाही, मी ठीक आहे अरे, ठीक आहे मी। तू बाबांकडे जा आधी। नक्की? हो हो, काळजी घे।
देवा, हे काय होऊन बसलंय? पप्पाने हे काय करून ठेवलंय? हा बोल. मग हा केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. तू सांग आता मला काय करायचंय आपण? मी तुला सांगते मम्मा, मी खोटं बोलून बोलून थकलीये का आता. मला एक सांग, तू जे काही वागलीस त्याच्याबद्दल तुला कोणी काही बोललं नाहीये ना? म्हणजे तू जे खोटं बोललीस ते अजून कोणाला काही कळलं नाही ना? कोणी अविश्वास नाही ना दाखवलेला तुझ्यावर? अजून तरी नाही आलाय बाई. कसं बस सगळं सावरून घेतलंय मी. गुड. मी त्यांना सांगितलं तू जे काही केलंय मला काहीच माहिती नव्हतं, कम्प्लिटली तुझी चूक आहे म्हणून. ठीक आहे ठीक आहे. पण हे बघ, आता एक महत्वाचं काम करायचं. काहीही कर पण त्या ठाकूरांच्या घराचे पेपर्स माझ्यापर्यंत पोहोचव. हे बघ, हे शेवटचं काम कर बच्चा. घराचे पेपर्स ना माझ्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत. एक मिनिट मम्मा, अगं कसं शक्य आहे? काय बोलतेस तू? हे घरातले आता केवढे अलर्ट झालेत. नाही नाही नाही, त्यांनी जर मला पकडलं ना तर ते हाताला धरून मला पण बाहेर काढतील. अगं, मी आता हे चक्कर यायचं नाटक केलं ना म्हणून त्यांनी मला वर आणून आराम करून देतात तरी, आणि म्हणून मी तुला फोन करू शकलीये. नाही ग मम्मा, नाही, शक्य नाहीये. आता काहीतरी खोटं कारण सांगून मी अखिलला खाली पाठवलंय. तू डॉक्टरांना घेऊन येतोय आता. काय? कुठल्या डॉक्टरांना? आपल्याच ग, ज्यांच्याकडे आपण सोनोग्राफी केली. थँक गॉड. नाही नाही नाही, अगं दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांना बोलवलं असतं ना तर तपासण्या झाल्या असतं आणि सगळं पितळ उघडं पडलं असतं. आयडिया. एक काम कर बच्चा, हे बघ, मी त्या डॉक्टरशी बोलते. तू काहीही करून घराची डॉक्युमेंट्स तिच्याकडे दे. ती पोचतील माझ्याकडे. डोंट वरी. अगं ठीक आहे, देते मी कसं बसं मॅनेज करून. बाय. बापरे. जयश्री ठाकूर, आता बघच तुझ्या घराला मी कसा सुरुंग लावते ते. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही अजूनही. विशाखा इतकी आतल्या गाठीची असेल असं नव्हतं वाटलं. तिचं काय घोडं मारलं होतं म्हणून असले खोटे आरोप केले तिने माझ्यावर. तिच्या लग्नाचं ठरत होतं तेव्हा त्या स्थळाने काय चौकशी केली ते त्यांचं त्यांना माहिती. मला याच्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. मी माझ्या तोंडातून एक शब्दही सांगितलेला नाहीये कोणाला, पण ते वैर मनात ठेवून तिने माझ्या घरच्यांना, तुम्हा सगळ्यांना त्रास दिला. त्याचं खूप वाईट वाटतंय मला. नाही, प्लीज शांत होता. जितकं जास्त विचार करशील ना तेवढा जास्त त्रास होईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.